तुळजापूर तालुक्यामध्ये जनतेच्या सेवेसाठी तुळजापुरामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा जनता दरबार, असंख्य जनतेचे प्रश्न जनता दरबारमध्ये सोडवण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन संकल्प, या संकल्पाविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अय्यूब शेख यांनी। काय काम होतं तुमचं एकंदरीत आज तुम्ही या जनता दरबारमध्ये आलात? दादांना भेटण्यासाठी माझ्या शेतीचं जे तुळजापूर बार्शी रोडचं काम चालू आहे, माझ्या शेतीचा मावेजा मला न मिळाल्यामुळे मी दादांना भेटून दादाने क्विक लगेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केला आणि त्यांना सांगितलं की या शेतकऱ्याची ताबडतोब अडचण मिटवावी। मी डेकरीचा विष्णू बापूराव म्हात्रे सोसायटीचा चेअरमन बोलतो। तर दादांनी चांगला रिस्पॉन्स देऊन लगेच एक्झिक्युटिव्हला फोन केला आणि या कामाचे मार्ग लावण्यासाठी सांगितले। तर दादांच्या कार्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हो, यस। कसं वाटलं कार्य एकदम क्विक, येणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यांचा असो कुणाचाही असो दादा ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात। जनता दरबार असल्यामुळं आमच्या गावातले जरा रस्ते होते आणि जरा लाईटचं काम होतं, त्यासाठी आम्ही दादाकडे आलो होतो समजा आमची कमिटी घेऊन, आणि दादाला भेटलो आम्ही आणि त्यांनी काय असेल तर आम्हाला मार्गदर्शन केले। समाधान सारखं आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या कामाचं नियोजन केलं। दादाचं कार्य दादाचं कार्य कसं वाटलं? योग्य वाटलं, चांगलं समाधान वाटलं। हा, म्हणजे जनता दरबार असल्यामुळं दादाच्या भेटीसाठी आमचं नंदगावहून आलो होतो आम्ही। म्हणजे सगळं कमिटी तयार केलं, काय गावच्या शेत रस्त्याचे कामं किंवा नळदुर्ग ते बोरगावपर्यंत जे ह्याच्यापर्यंत शिंदगावपर्यंत जे रस्ता आहे त्या रस्त्याचे कामं काही थोडं अडचणीत होते, त्यासाठी दादाकडे येऊन त्याला निवेदन दिलं आणि निवेदन देऊन मग बाकीचं सगळं त्यांनी यंत्रणा सांगितले, फोनवर सगळे कामं झाले आणि मनापासून धन्यवाद दादाला। कसं वाटतं दादाचं कार्य नंबर 1 आहे। जनता दरबार होता, राणा दादांचा जनता दरबार होता। दादांपाशी गेलो आम्ही, आमची समस्या घेऊन दादा करतो म्हणले, तर आम्ही अधिकाऱ्याला बोलून तुमची समस्या दूर करतो म्हणले। समाधानी आहात तुम्ही? समाधानी आहोत। कसं वाटलं दादा? बरं वाटलं, चांगलं वाटलं। राणा दादाचं कार्य असं आहे की अडीअडचणी म्हणजे बारक्या क्षुल्लक कारणाचे कुणा घरचं वैयक्तिक भांडण बी असलं तर ते मिटवू शकतात आणि त्याला तोंड देऊ शकतात। हे राणा दादा देऊ शकते, दुसरे कोणीही देऊ शकत नाहीत। कारण आमच्या शेतीच्या रस्त्याचा प्रश्न होता, मी घेऊन आलतो, त्यांनी म्हणले असं असं दादा डांबरीकरणाचं काम तिथं मंजूर झालेलं आहे आणि आम्हाला सिमेंट रस्ता पाहिजे। त्यांनी म्हणले का असं ना, इस्टिमेट बदलून आपण सिमेंट रस्ता करून देऊ। त्याच्याबद्दल काय म्हणणे त्यांना आम्ही हमी दिले आणि पत्र पण दिले, त्याबद्दल आम्ही त्यांच्या कार्याबद्दल आम्ही सुखी आहोत। आणि त्यांनी आम्हाला एकदमच देव माणूस म्हणजे देवीचा आशीर्वाद, जसं राणा दादाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे खंबीरपणे, आम्ही बी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात। समाधानी आहेत। काय काम होतं मग राणा दादाकडे? आम्ही शेत रस्त्यासाठी आलतो, तर राणा दादांनी तहसीलदारला बोलतो म्हणून बोलले। समाधानी आहात तुम्ही? हा, समाधानी आहे। कसं वाटलं कार्य? चांगलं आहे की? काय चांगलं? काम चांगलं आहे दादा। नागनाथ पवार, माझं गाव शापूर। मी शापूरवरून तुळजापूरला जनता दरबार असल्यामुळे मी इथं आलोय। माझा लाईटचा प्रश्न 2 वर्षापासून प्रलंबित होता, काहीतरी दादामार्फत सुटल। मी दादाला 2 शब्द बोललो, दादा अधिकाऱ्याशी बोलले आणि तुमचा प्रश्न सुटल असं मला सांगितलं। कसं वाटतंय की दादाचं कार्य? दादाचं कार्य बरं वाटतंय, छान आहे। माझं समाधान तर आता सध्या तर तात्पुरतं समाधान झालेलं आहे। दरबार मधून संपर्क ठेवले तर त्या बाबतीत आपण आलो होतो। आमची अडचण अशी आहे की 2014 पासून शासनाने कृष्णा म्हणजे विशेष अधिकारी कृष्णा मराठवाडा सिंचनाच्या विभागातून बॅरेज नंबर 2चं 100% काम पूर्ण झालं आहे आणि ह्या बॅरेजमध्ये बांधकाम क्षेत्र आणि बुडी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये माझी जमीन गेली आणि आमच्या तांड्यातील बहुतांश 25 लोकांची जमीन गेली आहे आणि ते अद्याप त्या 25 लोकांना अद्याप मोबदला मिळाले नाही। त्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करावा म्हणून दादाकडे आपली ही चर्चा करावा आणि प्रश्न मांडावा म्हणून मी त्यांच्याकडे आलेला आहे। बघू आता दादा काय करतील याच्यावर आपण। कसं वाटतंय की दादाचं कार्य? दादाचं कार्य छान आहे, पण आता बघा जाते पुढं काय होईल। काय वाटतंय तुम्हाला? अधिकाऱ्याला वगैरे बोलणं झालं? ना, बोलणं झालं। दादा उदयसिंह भोसले म्हणून मांजरा प्रकल्प अधिकारी यायची, त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी म्हणले की कार्याबद्दल समाधानी आहात तुम्ही? हो, समाधानी। हो, समाधानी। कशासाठी आला होतो मावशी? कोणाकडे आला होतो? राणा दादाकडे आलते।
माझे ते नातवांच्या नावानं फेरवडना गेलते, तहसीलदाराकडे वर्ष झालं अर्ज दिला होता. मग राणा दादाकडून होते काम म्हणून आले. आता त्यांनी आश्वासन दिले करतो तुमचं काम म्हणून. आता सगळ्याला विश्वास आहे, तसा मलाही विश्वास पटला. व एक पावती त्यांच्याकडे, एक पावती माझ्याकडे आहे. मी तुमचा नंबर आहे, फोन नंबर, त्याच्यावर मी फोन करतो म्हणजे. कसं वाटतं राणा दादाचं काम तुम्हाला? चांगलं वाटते. करतील विश्वास आहे? 100% करणार. त्या संदर्भात आम्ही दादांची भेट घेतली आणि दादाने आमचं काम करण्यात डिप्टी इंजिनियर यांना निर्देश दिले. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे निघालो. कसं वाटलं एकंदरीत आमदार राणा पाटलांचं कार्य? एकदम छान आहे. रिस्पॉन्स चांगला आतापासून त्यांनी तालुक्यात जिल्ह्यात भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांचे एकदम काम चांगलं आहे. काम चांगलं आहे, स्वभाव चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान. कशासाठी आलो तुम्ही माहिती आज? आम्ही राणादादाचा जनता दरबार आहे तुळजापूरला, तर लाईटीच्या डेपोसाठी मागणी करण्यासाठी आलो. लोक म्हणतात काम करत नाहीत, पण दादानं आमचं काम केलेलं आहे. MSCB ला सांगून 100चा डेपो देतो म्हणलेत आम्हाला. समाधानी आहात तुम्ही? समाधानी आहेत आम्ही. विश्वास आहे काम होईल? हो 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 साहेब. कसं वाटतं आजचं हे जनता दरबार, आजचं पवन दादाचं कार्य? चांगलं वाटतं, सहकार्य वाटतं साहेब. तुम्हाला काय वाटतं मग? कामं कुठेच नडू देत नाहीत. काय म्हणतात? शेतकऱ्यांची दादा कामं कुठेच नडू देत नाहीत म्हणलं. काम सांगितलं की लगेच महिन्यात 2 महिन्यात. काय काम आहे मामा? आमचा नवीन डीपी लाईटीचाच प्रॉब्लेम होता. नवीन डीपी मंजूर झालाय, काम चालू करण्याबद्दल सांगण्यासाठी आलतो आम्ही. काय म्हणले दादानी? करतो म्हणले चालू काम. ठेकेदारला दिलंय काम, फक्त ते चालू करणं झालं. कसं वाटतं दादाचं कार्य? कार्य चांगलं आहे दादाचं सगळ्यात आता सध्या. तुम्ही समाधानी आहात हो, हो. का कार्याबद्दल? होय, आम्ही बारवळचा आहे, बारवळ गाव. दादांचं भरपूर सहकार्य आमच्या तालुक्याला, गावाला. तुळजाभवानीच्या मतदारसंघामध्ये आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांचं जे आहे जनता दरबार होता. दादा कशा रीतीने जे आहे आज प्रतिसाद मिळत आहे, काय प्रश्न घेऊन नागरिक येतात या ठिकाणी? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आता जे महायुती सरकार आहे आणि ज्याला प्रचंड असा प्रतिसाद जनतेने दिला होता, स्वाभाविकच आहे की जनता दरबारलाही दणदणीत प्रतिसाद मिळणार. खूप मोठ्या संख्येने नागरिक या जनता दरबारमध्ये आले आणि आम्ही थोडं आता वेगळेपण अवलंबायचं ठरवलेलं आहे. जी कामं आणलेली आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही आता करणार आहोत आणि लोकांपर्यंत आम्हीच जाणार आहोत. एकंदरीत पहिल्याच अधिवेशनामध्ये कोणती महत्वाच्या प्रकल्पासाठी आपण जे आहे निविदा तरतूद करण्यात आलेली आहे? आपल्याला कल्पना आहे की आता जे पहिलं आपलं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये खास करून आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये काही अधिकच्या निधीची तरतूद होत असते. आपल्या साठी, आपल्या तुळजापूरसाठी, धाराशिवसाठी महत्त्वाचं म्हणजे एक नवीन प्रकल्प दुरुस्तीचा जो आपल्या बऱ्याच दिवसापासून अडलेला होता, लोअर तेरणेतला दुरुस्तीचा 113 कोटीला जी आहे ती त्याच्या अर्थाने मंजुरी आणि निधीची तरतूद केली आहे. म्हणजे आपल्याला आता टेंडरिंग करता येईल आणि कुरनूर प्रकल्प ज्याचं टेंडरिंग झालंय त्याला निधीची जवळजवळ 14 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे ते कनालचं काम जे आहे दुरुस्तीचं ते देखील लवकरच सुरू होईल आणि कृष्णा मराठवाड्यासाठी देखील काही निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद झालेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या आशा आणि अपेक्षा आपल्यावरती अवलंबून राहिलेल्या आहेत या तालुक्याचे. काय एकंदरीत नव्या संकल्प शेतकऱ्यांसाठी आपले आहेत? काल किसान दिन होता, राष्ट्रीय शेतकरी दिवस होता आणि आपण एक वेगळा आता निश्चय केलाय, संकल्प केलाय. तो म्हणजे पीक विमा फक्त आता आपल्या उत्पादनावरती अवलंबून नाही ठेवायचा. म्हणजे उद्या माझं हेक्टरी उत्पादन खूप चांगलं झालं, परंतु जर बाजारभाव पडले तर मला मिळणारं उत्पन्न जे आहे, माझ्या घरामध्ये येणारे पैसे जे आहेत ते उत्पादन चांगलं असून देखील कमी असणार. त्यामुळे जे पिकाचे भाव आहेत त्याला देखील विम्याचं संरक्षण मिळावं अशी संकल्पना जी आहे ती आपण मांडली आहे. तो संकल्प केलाय आणि त्या अनुषंगाने 1 जानेवारीला आपण जमेल तेवढ्या ठिकाणी ग्रामसभा घेणार आहोत आणि विनंती करणार आहोत सरकारला की आपण या विषयाकडे बघावं आणि येणाऱ्या नजीकच्या काळात शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी पिकाचा जो दर असतो त्याचा देखील विचार व्हायला हवा, फक्त उत्पादनाचा नाही.
येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी काय आणखी संकल्प आपल्या मनामध्ये आहे जेणेकरून आत्महत्या या तालुक्यात थांबतील? एक तर आपण कांद्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग जो आहे तो आणण्यावरती आपला भर राहणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर काही प्रक्रिया उद्योग होऊ शकतात का, हा एक भाग. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शाश्वत पाणी, कृष्णा मराठवाड्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं हक्काचं पाणी आणणं, याच्यावरती आपला भर राहील. आणि उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, असे साधारण त्रिसूत्री आपण अवलंबणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर तुळजापूर तालुक्याच्या विकासाच्या माध्यमातून जी आहे भर दिली जाणार, आता कितपत आता आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांच्या माध्यमातून या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण, अजित चव्हाण, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.